नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे अंडा पुलाव बनवणार आहे। आणि अंडा पुलाव बनवायला सर्वप्रथम आपण टाकणार आहे तेल। टाकणार आहोत। 4 चमचे तेल घेतला आणि आता तेलाला गरम होऊ द्या। त्यानंतर आपण टाकूया थोडासा जिरं जरा तडतडू द्या। जिरं तडतडल्यावरती आपण टाकूया राई। आणि जिऱ्याला चांगलं व्यवस्थित तडतडून द्यायचं। नंतर आपण टाकूया अद्रक लसूण मिरचीची पेस्ट। आणि आपण नंतर टाकूया शिमला मिरची, हिरवा कांदा आणि पुदिना। जरा कांदा आणि टमाटर कांदा आणि शिमला मिरची जरा थोडीशी शिजून घेऊ। आणि आता आपण टाकूया टमाटे। आता आपण टाकूया हळद, टाकूया धना पावडर, टाकूया लाल मिरची टाकूया आणि थोडासा आपण मॅगी मसाला थोडासा टाकूया। त्याने ते मॅगी मसाला थोडी टेस्ट येईल। आणि आता आपण टाकूया एक मसाला ग्रेव्ही टाकतोय बघा। एक मसाला ग्रेव्ही हे टाकलंय आपण। आणि आता आपण टाकूया 4 अंडे घेतले, 4 अंड्याचे तुकडे। आणि आता जरा कांदे टमाटे जरा शिजू द्या व्यवस्थित। आणि आता आपण टाकूया बासमती राईस घेतलेली आहे। आता आपण मिक्स करूया।
आणि आपण याच्यामध्ये कोणत्याही कलरचा उपयोग केलेला नाही. तुम्ही कलर पण टाकू शकता. आणि आतून वरनं टाकून आपण टाकूया लसणीची पात. आता आपला अंडा पुलाव तयार झालेला आहे. अंडा पुलाव तयार झालेला आहे. मस्त कमी तेलमध्ये मस्तपैकी बनवला, झणझणीत. आणि तुम्ही पण असा बनवून पहा. खूप छान लागतो अंडा पुलाव. आणि आता आपण गार्निशिंग करू. अंडा पुलाव आपला तयार झालेला आहे. आणि आता आपण गार्निशिंग करू. आणि संगती आपण खाणार आहे मच्छी पीस, मच्छी फ्राय. आणि जर माझा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही सब करून ठेवा, जेणेकरून माझे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि मी अशीच तुम्हाला तुमच्यासमोर अशी रेसिपी आणीन. आणि मला सपोर्ट करा. सपोर्ट केल्याशिवाय तुमचं मला सपोर्ट पाहिजेच. चव महाराष्ट्राची माझ्या.